मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आणि आनंदी हे दोघेही दिवाळीचं सामान खरेदी करण्यासाठी आता मार्केटमध्ये गेलेले असतात। तेव्हा आता सार्थक आनंदीने खूप असं सामान घेतलेलं असतं। तेव्हा सार्थक म्हणतो खूप जड आहे, आनंदी म्हणते माझ्याकडे द्या ना मग। तेव्हा सार्थक म्हणतो अहो राहू द्यात, मी करेल ॲडजस्ट, आणि इथे तर गाडी आहे। तेव्हा असं म्हणून दोघेही पुढे चाललेले असतात। तो म्हणत असतो की अक्षू जर असती ना तर तिने बापरे किती सामान घेतलं असतं, ती अशीच करते। तेवढ्यातच एक मुलगा तेथे येतो आणि म्हणतो की आकाशकंदील घ्या ना, फक्त 200 रुपयाला आहे। सार्थक म्हणतो बापरे एवढं सामान झाले ऑलरेडी, आता नको आकाशकंदील। तो मुलगा म्हणतो अहो फक्त 200 रुपयाला आहे, माझ्या भावंडांना कपडे घ्यायचे आहेत अजून। तेव्हा सार्थक आनंदीला वाईट वाटतं। सार्थक लगेच तो आकाशकंदील घेतो आणि त्याला एक्स्ट्राचे पैसे सुद्धा देतो, तुझ्या भावंडांना मिठाई घेऊन जा असंही म्हणतो। तेव्हा ठीक आहे असं तो मुलगा म्हणतो, तुमच्या दोघांची जोडी आयुष्यभर अशीच राहो ही सार्थक आनंदीला म्हणतो आणि खुश होऊन तेथून जातो। तेव्हा सार्थक खूपच खुश होतो। आनंदी म्हणते आता खुश असाल ना, तुमच्या मनासारखं बोललाय तो, तुम्ही दोघे एकत्र असेच आयुष्यभर राहा म्हणून। सार्थक म्हणतो हो मग माझ्या मनातलंच बोललाय तो, पण तुम्हाला राग आला का? राग आला असेल तर त्याचा आकाशकंदील पुन्हा त्याला देऊन टाकू, ये इकडे ये रे बाबा, तुझा आकाशकंदील घेऊन जा असं सार्थक मोठ्याने बोलतो। आनंदी म्हणते कुठेही काय असतं हो तुमचं, जरा हळू बोला, त्यांना वाईट वाटेल ना। आता दोघेही गाडीजवळ येतात। तेवढ्यातच त्याला रेश्माचा फोन येतो की क्लायंट आले आहे, लगेच ऑफिसला यावं लागेल। तेव्हा सार्थक आता म्हणतो लगेच यावं लागेल का, थोड्या वेळाने आलं तर नाही चालणार का? तिकडून ती म्हणते की नाही। तेव्हा आता तो फोन ठेवतो। तो म्हणतो घोळच झालाय। आनंदी विचारते काय झालं सर? सार्थक म्हणतो मला ऑफिसला जावं लागेल, क्लायंट आले आहेत, रेश्माचा फोन आलाय। आनंदी म्हणते मी जाते घरी, तुम्ही ऑफिसला जा इथून। तर इकडे वृंदा ही अलकाला दिवाळीचा घसघशीत बोनस देते। तेव्हा आता अलका म्हणते काय सूर्य कुठून उगवला? वृंदा म्हणते जास्त बोलायचं नाही, आता दिवाळीची 4-5 दिवस चांगली सुट्टी घ्यायची। तेव्हा अलका खूपच खुश होते आणि म्हणते पण घराची साफसफाई राहिली आहे ना। वृंदा म्हणते की त्यासाठी आम्ही दुसरी बाई ठेवली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या बाईला किचनमध्ये एंट्री नाही ना, म्हणून तू सगळं सामान बाहेर काढून द्यायचं। तेव्हा आता अलकाला जरा प्रश्नच पडतो नक्की कोण असेल ती बाई, पण ती आता निमूटपणे किचनमध्ये जाते आणि सर्व सामान आता बाहेर काढत असते। तेवढ्यातच आनंदी दिवाळीची सगळी खरेदी केलेली घेऊन येते। आता वृंदा लगेच टोमणा मारते, काय ग कुठे गेली होतीस? तेव्हा दिवाळीची खरेदी करायला गेले होते सार्थक सर आणि मी असं ती म्हणते। तेव्हा दिवाळ काढून झालं का मग? आता घरातली साफसफाई कोण करणार? तेव्हा आनंदी आता अलकाकडे पाहते। तेव्हा तू तिकडे पाहायचं नाही, एका रात्रीमध्ये ही सगळी साफसफाई झाली पाहिजे, भांडे पण घासून झाली पाहिजेत असं ती म्हणते। आता आनंदीला खूप टेन्शन येतं की एकटीने एवढी भांडी कशी घासायची। शलाका आता पटकन तेथून झाडू घेऊन येते आणि आनंदी समोर फेकते। आनंदी पटकन तो आता झाडू उचलते। दुसरीकडे सार्थक रेश्माला भेटतो आणि विचारतो काय ग कुठे आहेत ते क्लायंट? तेव्हा रेश्मा म्हणते अरे ऑन द वे होते, आणि तसंही येऊ देत ना जरा त्यांना लेट। असं म्हणतात की बायको घरी आल्यानंतर तो मुलगा मित्र पण विसरतो, असं काही आहे का? तेव्हा सार्थक म्हणतो तसं काही नाही ग, पण घरी कामं आहेत ना दिवाळीची म्हणून म्हटलं। तेव्हा रेश्मा म्हणते येतच असतील, थांब थोडा वेळ। आता ते दोघेही कॉफी घेतात। आता इकडे वृंदा म्हणते सगळी साफसफाई अगदी व्यवस्थित करायची, चकचकीत। तेव्हा आता आनंदी ठीक आहे असं म्हणते आणि लगेच कामाला सुरुवात करते। तेव्हा आता आनंदी फरशी पुसत असताना तेथे शलाका आणि वृंदा या दोघीही येतात। शलाकाच्या हातात आता उडा असतो, तेव्हा ती खाता खाता सगळा खाली फरशीवर टाकते आणि आनंदीला म्हणते की पुन्हा स्वच्छ करायचं। तेव्हा आनंदी काही न बोलता पुन्हा ती फरशी स्वच्छ करते। तेवढ्यातच तेथे शकू आणि लीना या दोघीही येतात, त्या फराळ घेऊन आलेल्या असतात। आनंदीला काम करताना लीना आणि शकू पाहतात, त्या दोघींनाही धक्का बसतो। शकू पटकन आतमध्ये येते, आनंदीच्या हातातील तो झाडू घेते आणि म्हणते आनंदीताई तू का काम करतेयस? तेवढ्यातच तेथे आता वृंदा येते आणि म्हणते शकू तू का तिच्या हातातून झाडू घेतलास? अगं तिच्या घरचंच ती काम करते ना। तेव्हा आनंदी या घरची सून आहे, तिने आता सगळं काम केलंच पाहिजे असं वृंदा म्हणते। आणि मोलकरीण कशी ती नुसती वरचेवर आपले हात फिरवते, त्याचं घर असल्यासारखं स्वच्छ करतच नाही, म्हणून आपल्याच माणसांचा हात लागल्यावर कसं जरा बरं असतं, मन लावून माणूस काम तरी करतं। आणि आता लीना लगेच म्हणते की हे घर सगळ्यांचं आहे, मला मान्य आहे आनंदी या घरची सून आहे, पण सगळं एकटीच ती करतीये। तेव्हा आता वृंदा म्हणते मग तिने करायला नको का? मी सुद्धा नवीन लग्न करून आले तेव्हा हे सगळं केलंच होतं, आणि तुम्ही ना लीना वहिनी कसं खूप परखडपणे बोलता, आणि आनंदीने कसं नाकापेक्षा
तिच्या जड असलेल्या मोत्यावर हात मारला आहे म्हटल्यावर तिला हे सगळं सहन करावंच लागणार. तो तिला पेलवणार नाही म्हणूनच मी हे सगळं करतीये. राजाध्यक्षांची सून होणं हे काही सोपं नाही असं रुंदा आता आनंदीला म्हणते. त्यापुढे आता रुंदा म्हणते की सामान बरोबर आहे की नाही हे अगोदर चेक करून घ्यायला हवं. आजकाल लोक खूप फसवेगिरी करतात ना, सामान कमी देतात, पैसे जास्तीचे घेतात. शलाका सगळं सामान चेक करून घे. तेव्हा आता सर्व फराळ व्यवस्थित आहे की नाही हे आता शलाका पाहते आणि म्हणते आई बरोबर आहे. तेव्हा आता शलाकाला रुंदा लगेच पैसे द्यायला सांगते. तेव्हा आनंदीसाठी हा दिवाळीचा खाऊ आहे, याचे पैसे नकोत असं लीना म्हणते. तेव्हा आम्ही फुकटचं कुणी खात नाही, तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील. तुझ्या तोंडावर आम्ही पैसे फेकून मारणार असं आता रुंदा म्हणते. तेव्हा आता आनंदी म्हणते काय म्हणताय तुम्ही रुंदा काकू. तेव्हा आता रुंदा म्हणते पैसे दे त्यांचे. आनंदी म्हणते नकोयत पैसे. तर आता रुंदा म्हणते शलाका ती पिशवी बाहेर फेकून दे फराळाची. शलाका आता ती पिशवी बाहेर फेकून देणार असते. आनंदी ती पिशवी हातात घेत म्हणते की रुंदा काकू अहो अन्नाचा असा अपमान करू नका असं म्हणून आता ती लीनाला सांगते लीना वहिनी प्लीज माझ्यासाठी पैसे घ्या. हा लीनाचाही आता नाईलाज होतो. तर आता रुंदा म्हणते आनंदी तुला पैसे फेकून मारायला सांगितले आहे तोंडावर. तर आता आनंदी म्हणते रुंदा काकू प्लीज असं ती मोठ्या आवाजात बोलते. तेवढ्यातच ते आता सुद्धा येते आणि एवढा कसला आरडाओरडा चाललाय असं विचारते. तेव्हा रुंदा म्हणते की अगं बघ ना आनंदी माझ्यावर आवाज चढवून बोलतीये. तेव्हा आता सुधाला ते खरंच वाटतं. तर आता लीना म्हणते की आई असं काही नाहीये. तर शकू देखील म्हणते मॅडम प्लीज ती ताईबद्दल असा गैरसमज निर्माण करून घेऊ नका. आनंदी ताई काही ओरडल्या वगैरे नाहीत. तेव्हा आता सुधा म्हणते शकू गप्पा बस ग, तू मध्ये बोलू नकोस. आणि काय ग आनंदी तू घर तोडायला आलीये की जोडायला आलीये. तेव्हा आता आनंदीला असा टोमणा मारून सुधा लगेच तेथून शकू आणि लीनाला आनंदीबद्दल खूप वाईट वाटतं. आता तेथून गेल्यानंतर नाईलाजाने लीनाला ते पैसे घ्यावे लागतात. तेव्हा आता रुंदा म्हणते अजून खूप कामं आहेत, भांडी घासायची आहेत. तेव्हा शकू आणि लीना लगेच घराबाहेर पडतात. तेव्हा आता शकू खूप चिडलेली असते. ती लीनाला म्हणते आनंदीला ह्या दोघीजणी किती त्रास देत आहेत, तिच्या घरचे खूप त्रास देत आहेत. आई अण्णांना सांगायला हवं. लीना म्हणते त्यांना काही सांगायचं नाही, आनंदीला त्रास होतोय हे समजल्यानंतर ते झुरत राहतील. मनोज सुद्धा चिडचिड करत राहील. तुला एक सांगू का शकू आपली आनंदी खूप धीराची आहे. ती जिद्दीने सगळं काही करणार कारण तिचा नवरा तिच्या बाजूने आहे. बाकी कुणीही तिला त्रास देऊ देत, तिचा नवरा आहे ना तिच्या बाजूने, ती सगळ्या लढाया जिंकू शकते. तेव्हा शकू म्हणते खरंच त्या रुंदा काकूंचं ना कधी चांगलं होणार नाही, भलं होणार नाही असं म्हणून तिच्या नावाने ती बोटं मोडते. इकडे आनंदी आता पाणी पिणार असते. शलाका आणि रुंदा तिला पाणी पिऊ देत नाही. तिच्या हातातून तो ग्लास घेतात आणि तिला भांडी घासायला सांगतात. त्यानंतर आनंदी भांडी घासत असते. सार्थक तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो तुम्ही एकट्या का भांडी घासताय, अलकाताई कुठे आहे. तेव्हा अलकाताई घरी गेल्या आहेत असं ती म्हणते. तेव्हा आता सार्थकला सर्व काही समजतं की आनंदीला हे काम मुद्दाम सांगितले तिला त्रास देत आहेत, पण आनंदी आपलं म्हणून सगळं काही काम करतीये. सार्थक आता लगेच तिला मदत करू लागतो. आनंदी म्हणते नको ना प्लीज. तेव्हा सार्थक तिचं ऐकत नाही. दोघेही आता भांडी घासू लागतात. शलाका तितक्यात तेथे येते आणि दोघांना एकत्र हसताना पाहते, भांडी घासताना पाहते. तेव्हा आता ती मनातल्या मनात म्हणते सार्थक बायकोसाठी चक्क भांडी घासायला लागला म्हणून तिचं जळफळाट होतो. मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदीचा साफसफाई करण्यासाठी हात पोहोचत नसतो. सार्थक तिला पटकन उचलून घेतो. आनंदी घाबरते आणि म्हणते अहो कुणी पाहिलं तर काय म्हणतील. सार्थक म्हणतो काही नाही, नवऱ्याने बायकोला उचलून घेतलं एवढंच. सुधा रुंदा शलाका हे सगळे काही पाहतात. त्यानंतर त्या अरविंदकडे जातात. अरविंद म्हणतो नवऱ्याने बायकोला मदत केली यात कुठे काही बिघडलं. तेव्हा खानतशी माती असं आता रुंदा म्हणते. त्याला खूप राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब